घेऊ नका पंच, आपण हे सांगा देते. का मैदान सजले गेले. काँग्रेस चषक 2026 चे दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण साकारले गेले. श्री गणेश हनुमान क्रिकेट क्लब कुंडेगाव कोळीवाडा. अगदी मैदानाच्या चारी बाजूला पाहायला गेलं तर काँग्रेसची ही पताका अगदी फडफडताना मात्र पाहायला मिळते. आज सुयश मात्र काँग्रेसला बरंचसं मिळालेलं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये त्याची चर्चा मात्र स्वतः महेंद्र गरज साहेब इथे आले होते, त्यांनीही सांगितलं. त्यानंतर भावनाताई घाणेकर यांची उपस्थिती पाहायला मिळाली. अनेक मान्यवर इथे मात्र येताना मात्र पाहायला मिळाले. त्यानंतर कुणालदादा पाटील हे इथे उपस्थित होते. त्यांच्या सौभाग्यवती ही रायगड जिल्हा परिषदेवरती मात्र नवनिर्वाचित सदस्य म्हणून निवडून आल्यात. प्रेरणाताई कुणाल पाटील. अगदी कुणालदादा म्हटल्यानंतर सरपंच दमदार सरपंच म्हणून त्याची ओळख आहे. आज बरेचसे मान्यवरांची मांदी आली आपल्याला मात्र येताना पाहायला मिळालं. रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र शेठ तुकाराम गरज साहेब यांचं मोठं योगदान या स्पर्धेसाठी लाभले गेले. मॅच ऑन. पहिला बॉल, लोड फुल टॉस बॉल, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर केलाय. नजाकत आणि सौंदर्य सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल सीमारेषा पार आलाय. शानदार काँग्रेस चषक 2026 मधील चौकार. सुरुवात चौकारानं झाली आहे, परंतु फटका फसला तिथे. शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बिग विकेट. लगा 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 440 वोल्टचा करंट लगा. मोठा बुरुज ढासळला जातोय. फलंदाज आयुष बॅक टू द गाउट. गेले तर राजे शिवछत्रपतीचं गाणं ऐकून अगदी मैदान मात्र दुमदुमताना मात्र पाहायला मिळते इथे. त्याचबरोबर पाहायला गेलं काँग्रेस कमिटी आणि या चषक आपल्याला पाहायला मिळते. यांच्यासाठी खूप मेहनत आणि अथक परिश्रम आणि त्याचबरोबर या रायगड जिल्ह्यामध्ये चर्चित राहिलाय. काँग्रेस चषक 2026 साठी आपण पाहायला गेलं तर या काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय जयवंत चोगले साहेब आणि त्याचबरोबर अध्यक्ष योगीजी पाटील, सुमीजी चोगले, नितीजी पाटील, प्रीतम चोगले, देवेंद्र पाटील, अजय पाटील, युवराज पाटील आमचे, वरुणजी चोगले, जितेश चोगले, कुणाल पाटील, जितेश पाटील, जतीन चोगले, विशाल चोगले, हर्षद पाटील, मिलिंद पाटील, साई पाटील, प्रितेश मडवी, दिनेश पाटील हे सगळे तरुण आज एकत्र आले. आपण पाहायला गेलं तर या तरुणांनी करून दाखवलं आणि एक उत्तम उदाहरण या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. स्पर्धा कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळतोय. शॉट एक्स्ट्रा कव्हर वरना हाताला झटका आणि बोटाला चटका देत बॉल होतोय फरार. आर पार सीमारेषा पार आला हा शानदार चौकार. दोन चौकार आलेत. 8 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. धीरज पाटील सफल झाले. गिरकी घेतली, फिरकी घेतली, दे धडक बेधडक हा चौकार आलाय. कडक 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 कडक. अप्रतिम आज वातावरण मात्र निर्मिती होताना पाहायला मिळाली. दुसरी रात्र आणि दुसरी रात्रीमध्ये मात्र अगदी या स्पर्धेला एक वेगळी झळाळी प्राप्त होताना पाहायला मिळाली. दिनेशजी बंडासरांचं मोठं सहकार्य सातत्याने मात्र या विभागातील अनेक स्पर्धांमध्ये राहिले गेले. याही स्पर्धेला मात्र पाहायला गेलं तर मोठं योगदान राहिले गेले. ब्लॉकलचा बॉल ऑन साईडला ढकलले गेले. मिडॉनमध्ये मात्र क्षेत्ररक्षक काही टीममध्ये एकच धाव तिथे मात्र घेतली गेली. काँग्रेस चषक 2026 क्रमांक 4चा मॅच आजच्या रात्रीतील BCC भेंडकल आणि त्याच्या विरोधामध्ये आई एकविरा वागेश्वर पिरकोड
बेणकल म्हटल्यानंतर अगदी सुसज्ज मैदान या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तिथेही अनेक स्पर्धा होत असतात आणि या बेणकल गावाची एक वेगळी ओळख सातत्याने राहिली गेलेली आहे. पिरकून गावानेही आपली नावाची ओळख निर्माण केली गेलेली आहे. एकमेकांच्या विरोधामध्ये मात्र सातत्याने आपण पाहायला गेलं तर क्रिकेटच्या निमित्ताने एकमेकांच्या विरोधामध्ये येत असतात. आज पुनश्च परत एकदा गाठ पडली आहे. ठका काँग्रेस चषक 2026च्या निमित्ताने श्री गणेश हनुमान क्रिकेट क्लब कुंडे गाव कुळीवाडा दमदार आयोजन आपल्याला माहिती मात्र पाहायला मिळतोय. अगदी JNPT जगातील सर्वात मोठा बंदर या उरण तालुक्यात रायगड जिल्ह्यातील आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्याच अगदी कुशीत मात्र हे हा सामना स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळतोय. महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रिय कुलावंत सिंहासनधीश्वर महाराज धीराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज जयघोष घुमघुमताना मात्र पाहायला मिळते. स्वराज्य निर्मिती केली आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर राजे शिवछत्रपती महाराजांचं अगदी आजच्या रात्रीमध्ये मात्र हा संगीत आपल्या प्रत्येकाच्या कानावरती मात्र पडताना पाहायला मिळते. DJ विशेषचं कौतुक करावं लागेल विशेष करून आणि हे अनेक वेळा आपण पाहायला गेले. रायगड जिल्ह्यातील अनेक नामवंत डीजेचा ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी आमचे DJ विशेष यांचे कौतुक करावं लागेल. त्याचबरोबर परिपूर्ण मात्र PTC लाईव्ह आमचे केडी यांची पूर्ण टीम कार्यरत असताना मात्र पाहायला मिळते. चांगली क्लिअरिटी त्याचबरोबर HD क्वालिटी मेहनत आणि मेहनतीबरोबर कष्ट PTC लाईव्ह केडीची टीम मात्र पूर्ण घेत असताना मला पाहायला मिळतात. क्रमांक 2चा षटक इथे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. आदेश गावण स्क्वेअर कट केलाय. पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक 2 बॉलच्या मागे धावताना पाहायला मिळतात. अडवलं जाईल तोपर्यंत 2 धावा बघता पूर्ण होताना पाहायला मिळतील. इथे तिसरीचा प्रयत्न चोरटी धाव घेण्याचा केला जात होता परंतु इथे थांबवले गेले. धीरज पाटील यांनी आणि त्या तोपर्यंत मात्र धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 19 धावा माफी असावी. 19 रन स्कोरबोर्ड पाहायला मिळते. इथे समतोल क्रिकेट सध्याच्या घडीला आदेश आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती आदेश गावण. बॉल चांगला स्लाइड आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी. वाईड बॉलचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळेल. इथे अतिरिक्त धावफलकावरती जोडली जाईल. पहिला व्हाईट बॉल या इनिंग मधील आपल्याला पाहायला मिळते. क्रमांक पहिला षटक इथे मात्र हाताळला होता दुर्वेश यानं. आधी ते मात्र इथून एक विकेटी महत्वपूर्ण घेतली होती आणि या षटकामध्ये धावा आल्या होत्या 11 धावा 17 धावा आणि आत्तापर्यंत मात्र 2 धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात. नो बॉलचा इशारा इथे जरूर आलाय. पाठला करत असताना मात्र बॉल होते फरार. हार पार सीमारेषा पार आल्या धावा 4 प्लस 1 म्हणजे 5 धावा या बॉलवरती येतील आणि येणारा पुढील बॉल असेल फ्री हिटचा. बॉल इथे मात्र परिपूर्ण समीकरण फलंदाज बरोबर असतील. धीरज पाटील स्ट्राईक इनला आपल्याला पाहायला मिळतात. इथे या वेटच्या बॉलचा फायदा उचलला जाईल का. शपथ जरूर झाले होते. अगदी घुसून मारण्याचा परिपूर्ण प्रयत्न ऑन साईडला केले. तिथे ऑन ड्राईव्ह केले होते. क्षेत्ररक्षक काय तिथे बॉल उचलल्यापैकी केली गेली. तोपर्यंत 1 धाव इथे मात्र घेतली गेली. एका धावेने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात. त्या 26 धावा. आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळते. प्रचंड प्रेक्षकांची मांदी आली आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. ही उरण तालुक्याच्या क्रिकेटची मात्र सातत्याने ओळख राहिली गेली आहे. उरण प्रीमियर लीग ज्याच्या वेळी मात्र संपन्न होतो त्यावेळी मात्र तुम्हाला तुफान गर्दी प्रत्येक दिवशी. त्याचबरोबर आमचे बेणकल गावाचे कार्यकर्ते आदरणीय योगीजी ठाकूर यांचे ते शुभागमन उतरताना पाहायला मिळते. त्यांचे सहर्ष स्वागत
आदरणीय योगीजी ठाकूर साहेबांचं. त्यांनाही विनंती करू की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. गॅप शोधून काढली आहे, संधी आहे का देते, नाही आहे. बॉल अडवला गेला. अंतिम क्षणी मात्र पाहायला गेलं तर गती मात्र थोडीशी कमी झाली, त्याचा फायदा मात्र इथून उचलला गेले फलंदाज क्षेत्ररक्षकांकडनं. आणि तोपर्यंत बघता बघता धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा घेतल्यात आणि धावफलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 28 धावा, 28. संधी आहे तिथे, याचीच मात्र चर्चा होत होती. विकेट क्रमांक मात्र इथून दुसरी येताना मात्र पाहायला मिळेल. फलंदाज बाद, बॅक टू द आउट, परतावा लागेल माघारी. हितेन भुईर या मात्र फलंदाजांना. महेंद्र शेठ तुकाराम गरज साहेबांचा सुंदर संगीत आपण ऐकलात. रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष, इंटक NTUC राष्ट्रीय कामगार संघटने महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष, इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट ITF लंडनमध्ये जे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कामगिरी जागतिक स्तरावरतीही निभावली, असे आपले दमदार नेतृत्व महेंद्र गरज साहेब. त्या दरम्यान व्यासपीठावर आगमन होतोय. या ठिकाणी बघतोय आपण मागाशीच कुणालजी पाटील या ठिकाणी आले होते. आपले त्यांचे पिताश्री आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच दरम्यान मोरेश्वर पाटील यांचं सुद्धा आगमन आहे या ठिकाणी व्यासपीठावर. या स्पर्धेनिमित्त त्यांची सदिच्छा भेट. तर नक्कीच अरुण महादेव पाटील आणि मोरेश्वर पाटील यांचं आगमन होतोय या ठिकाणी. स्वागत असेल आपलं काका, स्वागतम सुस्वागतम. चांगला बॉल इथे आदेशचा बॅटला ब्रश झाला. डेफिनेटली तेवढं चतुर, चाणाक्ष, हुशार यष्टीरक्षक सौरभ यांच्याकडनं पकडला गेलाय झेल. आणि आणखी एक महत्वाची विकेट. फलंदाज कविश बॅक टू द गाठ. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतील आपल्याला. खूप अप्रतिम इथून मात्र खेळ होतो. त्याच्यानंतर थोडासा ब्रेक दिले जिम्मी. हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतील. अगदी चांगली गोलंदाजी आदेश गावड यांची मात्र पाहायला मिळते. इथे 2 विकेट प्राप्त करून दिली. एक महत्त्वपूर्ण गोलंदाजी होणं अपेक्षित होतं, ती मात्र होताना पाहायला मिळाली. त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं त्या खेळाला बनवायचं होतं, तर खेळ मात्र बनवून यशस्वी मात्र होताना पाहायला मिळतात इथे. जरूर आपण पाहायला गेलं तर कारण क्रमांक इथून 2 षटकांचा खेळ इथे मात्र आपण चालू असताना मात्र होताना पाहायला मिळते. 28 हवा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. लेफ्ट हँड बॅट्समन जिम्मी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला ढकलून दिले. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. आपण पाहायला गेलं तर अडवला जाईल. हो, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं. ताकदवान आणि तेच मात्र इथून पाहायला मिळालं. 2 क्रमांकाचा षटक इथे मात्र समाप्त झालंय. 2 षटकानंतर 29 धावा धावफलकावरती आपल्याला मात्र पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना टीम BCC भेंडकल ह्या आपण टीम बरोबर, त्याचबरोबर एकविरा वागेश्वर पिरकोन टीम सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर आपल्या खेळाला आपल्या बाजूनं परिपूर्ण वळवण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळत आहे. 2 षटकं समाप्त झालीत. 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 29 धावा. लाद भारी जमायला सगळंच लय. गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना
शिरीष आपण पाहायला गेलं तर क्रमांक 3चा षटक इथे मात्र मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आपल्याला. एक सामना आज खूप रंगतदार मात्र होताना पाहायला मिळालं. यस, युवराज शेठ आमच्या आणि पूर्ण टीम त्यांच्या येताना मात्र पाहायला मिळते. सुमित आमचे त्याचबरोबर खूप मोठं योगदान त्यांचं राहिले गेले. बाई भरत पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं आर्थिक रुपया मदत इथे मात्र आम्हाला आलेले आहे. त्यांचा आम्ही मनापासून इथे आभार व्यक्त करत आहोत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. श्रीष्ठ पाहायला गेलं गोलंदाजी करत असताना आणि त्याचबरोबर एक सिंगलला प्राधान्य दिले गेले. एक धावेने मात्र धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. एका धावेने धावफलक 30च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते इथे. श्रीष्ठ पाहिला पहिला बॉल. पहिल्या बॉलवरती एकदा मात्र निश्चित आले जिमी आणि स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतात धीरज दोन्ही फलंदाज जोपर्यंत मैदानामध्ये आहेत ना तोपर्यंत मात्र आपण पाहायला गेलं तर धावा येताना पाहायला मिळतील आपल्याला जरूर. लोअर फुलटॉस बॉल आक्रमण करता आलं नाहीये, फक्त मात्र दिशा दिली. एकदा मात्र पूर्ण घेताना मात्र पाहायला मिळतील. तेवढी चपलाही मात्र क्षेत्ररक्षणामध्ये प्रत्येक क्षेत्ररक्षकाने दाखवून दिले आणि तेच इथे मात्र पाहायला मिळालं. आणि त्याचबरोबर एक धावाने धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 31 धावा धावफलकावरती मात्र लागले जात आहेत. चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळाला. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती तपासली तर आपण पाहायला गेलं तर 5 षटकांमध्ये 50-55 धावाही अगदी जास्तीच्या होऊन जाताना मात्र आजच्या रात्रीमध्ये पाहायला गेलं. आणि त्यानंतर तसा प्रयत्न आपण पाहायला गेलं तर पांजे टीमही मात्र त्याच पद्धतीने जिंकली होती. चांगली अटॅक्टिव्ह गोलंदाजी पांजे टीमची मात्र होताना पाहायला मिळाली. बॉल चांगला पाहायला गेलं तर तिथे क्षेत्ररक्षक आहेत. बॉलपर्यंत पोहोचा उचलतील, फेकी करतील. दुसरी धाव रनआउटची संधी आहे तिथे पोहोचतील का आपण क्रीजमध्ये पोहोचता पाहायला गेलं तर अपील जोरदार होती. थ्रो थोडासा उशीर आलाय आणि इथून पाहिजे तसं मात्र 2 फलंदाज जिमी आणि या धीरज उचलताना पाहायला मिळतात. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये फक्त धावा इथे कंप्लीट झाल्या त्या 2 आणि या 2 धावेने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 33 धावा 33. एका वडातक धावसंख्या जमावी लागेल. तिसरा षटक मार्गस्थ आहे जरूर. धावसंख्या आलेली आहे ज्या पद्धतीने मात्र आपण पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या एकूण 17. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये फक्त आल्या धावा 2. क्रमांक 3चा षटक मार्गस्थ असताना मात्र पाहायला मिळते शिरीष आहे इथे गोलंदाजी मार्गवरती. 5 षटकांचा खेळ आणि या 5 षटकांमध्ये कशा पद्धतीने या मात्र खेळाला आपल्या बाजूने वळवलं जाईल ना ते महत्त्वपूर्ण आहे. सातत्याने ते पाहायला गेले. अगदी महत्त्वपूर्ण गोलंदाज वापरले जातात. फलंदाजी अगदी सलामीची थोडीशी मात्र ढासळताना पाहायला मिळाली. जोरदार अपील मात्र इथे केली जाते. पंचांचा आता आकाशाकडे अर्थातच डेफिनेटली फलंदाज बाद. महत्वाची विकेट. बॅक टू डेगआउट. परतावा लागेल माघारी. जिमी बॅक टू डेगआउट. यशपाल भोईर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र डेरे दाखल होताना मात्र पाहायला मिळतात. इन ॲक्शन 6 वरती. महत्वाचे मात्र आपण पाहायला गेलं तर विकेट इथे मात्र प्राप्त करून देत असताना मात्र पाहायला मिळाले शिरीष. एक चांगले गोलंदाज. सातत्याने मात्र या गोलंदाजाच्या नावाची चर्चा राहिली गेली. आता त्याच्यानंतर मात्र आपण पाहायला गेलं तर हा विकेट प्राप्त करून देऊन आपल्या संघाला परत एकदा सुस्थितीमध्ये नेण्याचं काम केलं गेले. लोअर फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला घेऊन काढल्या रक्षक आहे टीममध्ये आपण पाहायला गेलं तर तिथेही अडवलं जाईल. मोठा फटका येत नाही. या संघर्ष थोडासा मात्र धावफलकावरती धावा जमवताना बेंडकर टीमला मात्र करावा लागतोय. या संघर्ष कसा मात्र संपुष्टात येईल ते पाहणं गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकानंतर धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 35 धावा 35 स्कोरबोर्ड.
ड्रिंक ब्रेक दोन्ही 12वे खेळाडू लवकर जायचा आणि लवकर बाहेर यायचा. आज थोडासा डिले झालाय, वेळेचा अतिरिक्त उपयोग इथे मात्र होताना मात्र प्रत्येक मॅचमध्ये आपण पाहिलं. तो वेळेचा उपयोग इथे मात्र करू नका, मी वारंवार विनंती करेन आपल्याला. टार्गेट मात्र सेट केलं जाईल, ते पाहणं गरजेचं आहे. क्रमांक 4चा षटक सौरभ मधला मात्र इथे अमदिर केले गेले. सौरभ कशा पद्धतीने मात्र इथून गोलंदाजी करतील. जिमी आणि यशपाल ही जोडी मैदानामध्ये जरूर आहे. ही दोन्ही फलंदाजाने मात्र अनेक वेळा मात्र भिणकल टीमचा खेळ फसला होता, त्या खेळाला मात्र जरूर हसवलं गेले. आता तेच तुम्हाला करायचं आहे. ज्या पद्धतीने मात्र धावा थोड्याशा अखुडत्या येताना मात्र पाहायला मिळाल्या. खेळाला मात्र थोडंसं इथून काहीतरी इथून मात्र पाहायला गेलं ब्रेक मिळाला होतं. त्या खेळाला मात्र तुम्हाला आत्ता गती द्यावी लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी चांगली झाली आहे, मागच्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या, त्यात केल्या मात्र पाहायला गेलं तर थोडासा अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावरती मात्र इथून क्षेत्ररक्षक पोहोचताना पाहायला मिळतं. रनआउटची संधी जरूर आहे तिथे आणि बघता बघता 2 धावा इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतील आपल्याला. आणि या 2 धावेनं धावपलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत. त्या 37 धावा 37 आणि स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळत आहेत. गुणलेखक मित्र आमच्या समवेत जोडले गेलेत. कल्पेश पाटील, कोंडेगाव कोलीवाडाचे वंडर बॉय म्हणून त्याची ओळख आहे. कल्पेश पाटील आमच्या समवेत गुणलेखक म्हणून इथे मात्र जोडले गेलेत. मोठं सहकार्य त्यांचंही राहिले गेले, त्यांचंही मनापासून आम्ही इथे मात्र आभार व्यक्त करत आहोत. सौरभला पाहतोय, क्रमांक पहिल्याच्या बॉलवरती मात्र इथून 2 धावा खर्च झाला, त्याच्यानंतर मात्र डॉट बॉल आला. साईक इनला आपण मात्र फलंदाज पाहतोय. यशपाल पाहतोय इथे, यश प्राप्त करून देतील का? चांगला बॉल, अगदी मात्र स्विंग अँड द मिस ही खासियत आहे. पडल्यानंतर हातभार वलवण्याची क्षमता असणारे गोलंदाज सौरभला पाहतोय. क्रमांक 4चा षटक इथे मात्र हाताळताना उरण तालुक्यातील एक मानाची काँग्रेस चषक 2026चा दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते इथे. आणि एक चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळालं. गती परिवर्तन केली गेली आणि निश्चितच या बॉलवरती आणखी एकदा आत्मविश्वास द्विगुणित करताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सौरभला पाहायला येते. क्रमांक 4चा षटक इथे मात्र हातलत असताना आपल्याला पाहायला गेलं तर अप्रतिम. जिथून धावा थांबवायच्या आहेत त्या धावा मात्र थांबवल्या जातात. त्याच्यानंतर कमबॅक, दांडी गोल, फर्निचर उद्ध्वस्त, काठी तोड गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली. सौरभनं मात्र इथून विकेट प्राप्त करून दिलाय. फलंदाज बाद यशपाल बॅक टू द आउट. डीजे विशेष आमची विशेष वाट लावणार. नवीन फलंदाज अमित ठाकूर मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळत आहेत. धावपलकावरती मात्र धावा स्थिर सध्याच्या घडीला इथे मात्र पाहायला मिळत आहेत. 37 धावा इथे मात्र पाहायला मिळतात. येते 37 स्कोरवर सौरभ लपात येते. टॅप केलं पाहिजे तर पॉईंटला क्षेत्ररक्षक काय थर्डमॅन रिझन मध्ये तिथे बघता बघता अगदी चतुराईनं एकदा मात्र पूर्ण होईल. 38 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. क्रमांक 4चं षटक इथे मात्र समाप्त झालंय.
पहिल्या सौरभ यांच्या स्वरूपामध्ये पहिल्या बॉलवरती 2 धावा, दुसरा बॉल डॉट आला, तिसरा बॉल डॉट, तिसरा बॉल चौथा बॉल डॉट आला, म्हणजे ती डॉट बॉलची हॅट्रिक पाहायला मिळाली. त्याच्यानंतर विकेट आली, म्हणजे लगातारचे 4 डॉट बॉल आणि त्याच्यावर अंतिम 6व्या बॉलवरती 1 धाव आली आहे. 4 षटक इथे मात्र समाप्त झालेत. 4 षटकानंतर बॅटिंग करत असताना टीम BCC भेंडकल च्या धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत, त्या 38 धावा 38. अंतिम षटक आणि अंतिम षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहायला गेलं तर शिरीष ज्याने मात्र आपण पाहिलं गेलं तर आपल्या स्पेलमधील पहिला षटक फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेटी प्राप्त करून दिली होती. त्या शिरीषांना मात्र इथून आपण पाहतोय दुसरा षटकासाठी ते मात्र निमंत्रित केलं जातंय. चला जास्त वेळ घेऊ नका क्षेत्रक्षेत्र सजवण्यासाठी. वारंवार आम्ही पहिल्या मॅच पासून इथून सांगत आहोत. आता सकाळी 5 वाजतील आपल्याला. आयोजकांना उद्या लग्नाला जायचंय, त्यांच्या गावात लग्न आहे. कृपया पॉईंटला खेळून काढलंय. पाहिलं गेलं क्षेत्ररक्षक काय देते, 1 धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मेल येते आणि या एका धावेनं धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 39 धावा. 5 षटकांमध्ये टार्गेट किती सेट करतायत महत्वपूर्ण आहे. आता इथे पाहायला गेलं तर मोठा फटका आला नाहीये, त्याचमुळे की काय या अखेरची धावसंख्या मात्र इथे पाहायला मिळते का आतापर्यंत 17 बॉल झालेत. 17 बॉलमध्ये एकही मोठा फटका आला नाहीये. सिंगल डबलनं खेळ पुढे गेले आणि एक बॉल मात्र पाहायला मिळेल. 18 बॉल झाले, षटकार किंवा चौकार आला नाहीये. त्याचंही मात्र चर्चा करावी लागेल भेंडकल टीमला. शिरीष चांगली गोलंदाजी साकारताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. जिमीला पाहतोय, जिमीवरती परिपूर्ण आशा आहे, आकांक्षा आहे, त्याची चर्चा मात्र होत होती. मागील 18 बॉल इथे मात्र आपण पाहायला गेलं तर चौकार षटकार येत नव्हता, पण तो 19 बॉल वरती मात्र विकेट क्रमांक इथून आली आहे 5वी आणि फलंदाज जिमी बॅक टू द आउट. या अंतिम षटकामध्ये विकेट आली, त्याच्यानंतर मात्र धावांना थोडासा ब्रेक लावण्याचा परिपूर्ण प्रयत्न मात्र शिरीष करताना मात्र पाहायला मिळतात. पहिल्या आपल्या स्पेलमधील पहिल्या षटकातील आणि या सांघिक तिसऱ्या षटकामध्येही धावा कमी खर्च केल्या होत्या. असं एक चांगला गोलंदाज आपल्या नावाचा परिचय मात्र देताना पाहायला मिळतात इथे. आणि इथून यत्नेश भोईर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डेरी दाखल झाले. तर ओहो हो, इथे मात्र रिव्हर्स अटर्न करायचा होता जरूर तिथे आणि त्याच्यानंतर जागा बनवली गेली. गोलंदाज शिरीष आणि त्याच्यामध्ये चतुर आहेत, चाणाक्ष आहेत, नियमित सातत्याने मात्र पाहायला गेला तर लेगबाईच्या स्वरूपामध्ये मात्र 1 धाव येताना मात्र पाहायला मिळेल. आणि या एका धावेनं धावफलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 40 धावा. 40 स्कोरबोर्ड. हा बडका चांगला आहे, कॅप शोधून काढली आहे. आता मात्र इथून अंतिम बॉल आणि अंतिम बॉल वरती मात्र तडाखा दिलाय. बॉल सीमा पार आल्या धावा 4 चौकार. रंगामध्ये आलेला आहे. आता आपल्याला तुम्हाला अप्रतिम संगीत ऐकायला मिळेल. अगदी क्रिकेटमध्ये वातावरण उल्हासादायक आनंदी वातावरण इथे मात्र निर्मिती होताना मात्र पाहायला मिळते. काँग्रेस चषक 2026च्या निमित्ताने श्री गणेश हनुमान क्रिकेट क्लब कुंडेगाव कोळीवाडा दमदार आयोजन आपल्याला मात्र पाहायला मिळते. आजच्या रात्रीतील यानंतर होणारा सामना आहे पपन 11 पेठ आणि प्रणय 11 ओम साईराम चिखली टीम. टॉस साठी यायचं आहे, स्लो डिलिव्हरी, चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळालं. गती परिवर्तनाचं उत्तम उदाहरण इथे मात्र
देत असताना पाहायला मिळत आहेत आपल्याला शिरीष आणि या बॉलवरती बाईच के आउट रनआउट आहे ना. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत असताना मात्र इथून विकेट जातोय. एक धाव मात्र त्यांना पाहायला मिळेल आणि या एका धावेनं क्रमांक 5 षटक इथे मात्र समाप्त झालाय. 5 षटकानंतर धावफलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 45 धावा 45 आणि स्कोरबोर्ड विजयासाठी इथे मात्र गरज असणार आहे ती 46 धावांची. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. 46 धावांची गरज असलेली विजयासाठी ती टीम मैदानामध्ये जाईल. पिरकोन टीम. चला टॉससाठी या दोन्ही टीम पपन 11 पेठ आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रणय 11 ओम साई राम चिखले. नक्कीच टॉसचा वेळ झालेला आहे. तिथपर्यंत व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा यथोचित बाहेर सन्मान सुद्धा करूया. कारण नक्कीच आपण पाहतोय काँग्रेस कमिटी कोंडेगाव कोलीवाडा आयोजित काँग्रेस चषक 2026 दुसरी रजनी स्पर्धा आपण पाहतोय. याचा दुसरा दिवस आणि दुसरी रात्र आपण पाहतोय. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा वेळ होतोय सन्मानाचा आणि केला जातोय सन्मान. या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय पागोडे गावचे आमचे आदरणीय श्री अरुण महादेव पाटील, नक्कीच पागोडे गावचे विद्यमान सरपंच कुणालजी पाटील यांचे पिताश्री अरुण महादेव पाटील यांचा सन्मान केला जाईल. या ठिकाणी व्यासपीठावर नक्कीच पागोडे गावातील एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून अरुण पाटील काकांकडे पाहिलं जातं. एक उत्कृष्ट नाट्य कलाकार म्हणून पाहिलं जातं. बजरंग क्रीडा मंडळाचे उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. एक नक्कीच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून आपण पाहतोय अरुण महादेव पाटील. नक्कीच 1984चा लढा झाला. त्या लढ्यामध्ये जे हुतात्मे झाले त्या हुतात्म्यांचं वारसदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्याच हुतात्मा महादेव हिरा पाटील आणि केशव महादेव पाटील हे दोन हुतात्मे ज्यांच्या घरामध्ये झाले तेच हुतात्म्यांचे वारस या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय अरुण महादेव पाटील यांच्या यथोचित बार सन्मान केला जातोय. बाईची उपदार शाळा प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जातोय. त्या दरम्यान सन्मान असेल आदरणीय श्री मोरेश्वर पाटील काकांचा सुद्धा सन्मान असेल. या ठिकाणी आपण पाहतोय मोरेश काकांचा सुद्धा सन्मान केला जाईल या ठिकाणी उपस्थित मान्यवरांमध्ये. कारण या स्पर्धेला त्यांची उपस्थिती आज लाभलेली आहे आणि सन्मानाने स्वागत केला जाईल. पागोडे गावचे आमचे ज्येष्ठ नागरिक मोरेश्वर पाटील बजरंग क्रीडा मंडळाचे माजी खेळाडू मोरेश्वर पाटील यांचा सन्मान केला जातोय. LP ग्रुप अध्यक्ष देवेंद्र अंकुश मडवी देवव्रत अंकुश मडवी यांचं सुद्धा इथं स्वागत केलं जातोय. तर विनंती असेल LP ग्रुपचे अध्यक्ष देवव्रत अंकुश मडवी यांना की आपण आमच्या मंचकावर यायचा आपला सन्मान केला जाईल. चला दोन्ही कर्णधार कॅप्टन्सना विनंती आहे चिखले. दोन कॅप्टन असतील. विनंती आहे दिनेशजी बंडा यांना की आपल्या शुभ हस्ते आपण अरुण काकांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. तर नक्कीच विनंती आहे. अरुण काकांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. एका बाजूला आहे चिखले तर एका बाजूला असेल पेठ. या दोन सेकंडमध्ये नाणेफेकी केली जाईल. तर नक्कीच टेल होतोय आणि सामना इथं पाहतोय आपण. नक्कीच पेठ संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे मात्र इथं थांबत नाही बोलायला कारण घाई झालेली आहे त्यांना. आणि नक्कीच पेठ संघाने नक्कीच यानंतर सन्मानाकडे बोलूया आपण. तर नक्कीच वेळ आहे सन्मानाची. नक्कीच LP ग्रुपचे अध्यक्ष देवव्रत अंकुश मडवी यांचा यथोचित मान सन्मान होतोय. नक्कीच काँग्रेस कमिटीच्या वतीने माईची उपदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ स्पर्धेची एक गोड आठवण. नक्कीच LP ग्रुप अध्यक्ष देवव्रत अंकुश मडवी यांचा सन्मान केला जातो. नक्कीच येत्या 18 तारखेला नृत्य स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपण पाहतो कुंडेगाव कोळीवाडामध्ये होणार आहे. आणि कुंडेगाव म्हटलं तर कलेची खान. कुंडेगाव म्हटलं तर कलेची खान का तर या कुंडेगावामध्ये कला ही जोपासली जाते. धार्मिक सामाजिक कार्य केले जात आहेत.
कारण नाट्य कलाकार या गावामध्ये घडलेत, उत्कृष्ट भजनी बुवा या गावामध्ये घडलेत, उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट वादक, असा हा कलेची खाण म्हणजे आमचा कुंडेगाव गाव. आणि याच कुंडेगावात आज रंगतोय क्रिकेटचा हा महाकुंभमेळा, रजनी क्रिकेट स्पर्धा. त्याच दरम्यान विद्याधर रामचंद्र चोगले यांचं सुद्धा स्वागत होतं या ठिकाणी. नक्कीच आमचे ब्रास बँड वादक विद्याधर चोगले कुंडेगावचे, नक्कीच सन्मान असेल विद्याधर चोगले यांचा. या ठिकाणी व्यासपीठावर आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मान आणि सन्मान केला जातोय. काँग्रेस कमिटी कुंडेगावच्या वतीने या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये विद्याधर चोगले यांचा सन्मान केला जातोय. त्या दरम्यान राज नारायण चोगले यांना विनंती, आपण आमच्या मंचकावर यायचं, व्यासपीठावर यायचंय. राज नारायण पाटील यांना विनंती आहे आमच्या मंचकावर यायचंय. तर विद्याधर चोगले यांचा सन्मान होतोय. उत्कृष्ट वादक आपण पाहतोय, सन्मान केला जातोय. माईची उबदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, स्पर्धेची एक गोड आठवण, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केला जातोय, स्वागत केलं जातोय. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्त आपण उपस्थिती दावली त्याबद्दल आपलं मनस्वी मनपूर्वक स्वागतम, सुस्वागतम, सुमतम. पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, आवाज असेल पुन्हा एकदा. परेश हरिचंद्र पाटील सन्मान केला जाईल या ठिकाणी. नक्कीच परेश हरिचंद्र पाटील. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय, आवाज ऐकत होतात तुम्ही. आताचा चेंडू आपण पाहतोय सर्कलमध्ये खेळलाय. हा चेंडू नक्कीच एक धाव घेतली गेली आहे. धावत संख्या जर पाहिली ना आपण तर नक्कीच थोड्या धावसंख्या कमी वाटतायत. 46 धावांचा बंड पेलताना मात्र या ठिकाणी नक्कीच पिरकोण संघ मात्र वर्चस्व गाजवतोय की काय. पहिल्या षटकात पाहिला तर 10 धावा आतापर्यंत जमवल्यात. पुन्हा एकदा कार्पेट ग्राउंड शॉट पाहिला, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव सहजरित्या घेतली गेली आहे. धावसंख्या धावफलकावर लागते. 11 धावसंख्या धावफलकावर. तेजस पाटील आणि सिद्धार्थ मात्रे ही जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाज आपण पाहतोय कविश पाटील. कविश पाटीलच्या आतापर्यंत 5 चेंडूत 11 धावा दिल्याच. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा यावेळचा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलाय. लॉंग ऑफ शॉटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथं रोमेश आहे, चेंडू अडवतोय. तिथपर्यंत एक धाव घेतली गेली आहे आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 12 वर. तर नक्कीच पहिलं षटक संपलेलं आहे, म्हणजे 12 चेंडूचा खेळ इथं संपलाय. आणि 12 चेंडूचा खेळल्यानंतर 1 ओव्हरचा खेळ इथं संपलाय. 7 चेंडूचा खेळ संपलाय आणि 6 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या 12 वर पोहोचली आहे. बिनबाद 12 अशी मात्र सुरुवात इथं पिरकोण संघाची केली आहे. आणि नक्कीच 46 धावांचा वण पाठलाग करताना मात्र इथं नक्कीच एक चांगली सुरुवात, चांगलं श्रीगणेश पात्र या ठिकाणी पाहतोय. नक्कीच मेडिकल संघाचा दुसरा गोलंदाज आपल्याला पाहावं लागेल. नक्कीच रोमेश ठाकूर या खेळाडूला जर आपण पाहिलं तर गेले कित्येक वर्ष मेडिकल संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू आपण पाहतोय. मग लेदर क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो, या दोन्ही फॉर्मॅटमध्ये खेळणारा खेळाडू जर पाहिलं तर रोमेश नक्कीच 40+ आहे. परंतु ती जिद्द, तीच चिकाटी आणि तोच जोश अजूनपर्यंत मैदानावर आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजीच्या जोरावर. नक्कीच गरज आहे आज संघासाठी की एक उत्कृष्ट स्पेल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल का रोमेश ठाकूर.
दुसरं षटक हाताळण्यासाठी येईल तर स्ट्राईकला असेल सिद्धार्थ. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. यावेळचा चेंडू रिव्हर्स फटका अटेम्प्ट केलाय. टायमिंग प्रॉपर झाली आहे. पंचांचा इशारा येतोय. हा येतोय दणदणीत कणकणीत बाबा रामदेव पतंजली षटकार. डीजे थँक्यू व्हेरी मच डीजे. एक अप्रतिम दर्जेदार फटका पाहायला मिळाला. आताचा चेंडू एक एक चुरशीची लढत पाहायला मिळेल. यावेळचा चेंडू लॉर्ड ऑफ इलाय. पाहूया मात्र पंचांवर काय परिणाम नाही. या चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक डॉट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि नक्कीच आता मात्र कमबॅक करतोय रोमेश ठाकूर. पहिल्या चेंडूवर षटकार दिल्यानंतर मात्र कमबॅक केलंय. आतापर्यंत 8 धावा दिल्यात आणि चेंडू झाले आहेत आतापर्यंत 4 चेंडू. नक्कीच अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. पाहावं लागेल हे 2 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील. कारण या 2 चेंडूवर कमीत कमी धावा देणं गरजेचं आहे. कारण टार्गेट जर पाहिला आपण, जर 46 धावांचं टार्गेट आहे मात्र 20 धावा आतापर्यंत जमवल्यात तर फिरकोन संघाने. सुरेख चेंडू ब्लॉक होल मधल्या चेंडू लॉंग ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव घेतली गेली आहे. सुरेख क्षेत्ररक्षण सुरेख पैकी एकच धाव आणि एका धावावर समाधान मानावा लागतोय. धाव संख्या 21 वर जाऊन पोहोचली आहे. या षटकातला शेवटचा चेंडू पाहूया कशा प्रकारे हाताळला जाईल. एकवीस धावसंख्या धावफलकावर लागली आहे. या षटकातला शेवटचा चेंडू बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा रोमेश ठाकूर. यावेळचा चेंडू पूर्णपणे शॉर्ट फाईन लेगला टाकलाय. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. डीजे थँक्यू व्हेरी मच. नक्कीच आणि या स्पर्धेचे आयोजक जर पाहिले आपण जयवंतजी चोगले अध्यक्ष आहेत काँग्रेस कमिटीचे आणि त्यांच्या माध्यमातून मजा घेतली जाते आहे इथं. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय आणि मजा घेतली गेली आहे
आणि पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा कबिश येतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. धावसंख्या जर पाहिली आपण 25 धाबा, अजूनही विजयासाठी 21 धाबांची गरज असेल. नक्कीच 18 चेंडूमध्ये 21 धाबा हव्या आहेत. त्या मात्र पिरकोण संघाला. कबिश येतोय गोलंदाजीसाठी. सलामीची जोडी जर पाहिली आपण तेजस पाटील आणि सिद्धार्थ म्हात्रे, ही जोडी अजूनपर्यंत तल धरून आहे खेळपट्टीवर. म्हणजे अजूनपर्यंत अपेक्षा या नक्कीच पिरकोण संघाकडे असेल. कबिश यावेळेचा चेंडू, चांगला चेंडू टाकलाय, चांगल्या टप्प्यावरचा चेंडू डॉट केला गेला. निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा कबिश गोलंदाजी ट्रॅकवर. कुंडेगाव एंडकडून असेल. यावेळेचा फटका, फाईन लेगला चेंडू टाकतो आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथं तैनात, परंतु एक धाव घेतली गेली आहे आणि चांगली फेकी. एका धावेवर समाधान मानावा लागतोय. 26 धाव संख्या धाव फलकार. विजयासाठी अजूनही 20 धावांची गरज असेल पिरकोण संघाला. सलामीला आलेली जोडी तेजस आणि सिद्धार्थ हे मात्र चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतायत आणि नक्कीच आताचा चेंडू, हा चेंडू डॉट केलाय. निर्धाव झालाय चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. धावसंख्या स्थिर आहे ती मात्र 26 वर. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल भेंडकर संघाला आणि पिरकोण संघाचे विकेट घ्यावे लागतील जर या स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं असेल, या स्पर्धेमध्ये शिरकाव करायचा असेल तर. यावेळेचा फटका फसलाय. पाहूया झेल असेल का. विकेट किपर धावतोय परंतु नो मॅनलँड मध्ये चेंडू पडतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. या 2 धाब्याने धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली आहे. अजूनही 18 धावांची गरज असेल. या ठिकाणी पाहतोय आपण हा सामना आपल्या भेटीस येतोय. भेंडकल विपक्ष पिरकोण. पुन्हा एकदा कबिश गोलंदाजी ट्रॅकवर. कुंडेगाव एंड कडून असेल गोलंदाजी. पाहूया 18 धावांची गरज आहे. कशा प्रकारे फलंदाजी होईल. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय. पंच राजेंद्र घरच सांगतायत खराब चेंडू. अबांतर धावसंख्येत भर. धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली आहे. 17 धावांची अजूनही गरज असेल. या ठिकाणी पाहतोय आपण हा सामना ज्या पद्धतीने खेचला जातोय पिरकोण संघ. मात्र इथं कमबॅक करायचं असेल बेंडकर संघाला तर विकेट घ्यावे लागतील. बॅक टू बॅक विकेट घेऊन. यावेळेचा फटका फसला. यष्टीरक्षक हिते आहे आणि झेल टिपली गेली आहे. पहिला हादरा, पहिला दणका आणि पहिला मावळा ऊर्जावरून डाजलतोय पिरकोण संघाचा डीजे. व्हेरी मच डीजे विशेष. आणि नक्कीच नवीन गेलेला फलंदाज सौरभ मैदानामध्ये दाखल होतोय. कारण एक फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय पिरकोण संघाचा. इथून करावं लागेल संघर्ष मात्र बेंडकल संघाला. या स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं असेल, या स्पर्धेमध्ये शिरकाव करायचं असेल तर मात्र याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. पिरकोण संघाचे विकेट बॅक टू बॅक घ्यावे लागतील तर स्पर्धेमध्ये आपण जिवंत येऊ शकता. परंतु पाहूया नवीन गेलेला फलंदाज आपण पाहतोय या ठिकाणी सौरभ स्ट्राईकला असेल तर नक्कीच कबिश आतापर्यंत आपण पाहतोय या ठिकाणी 4 चेंडू टाकलेत, 5 चेंडू टाकलेत. शेवटचा एक चेंडू या षटकातला अजूनही बाकी आहे. चांगली गोलंदाजी मात्र चांगली करत होता. पाहूया. पुन्हा एकदा फटका फसला. झेल आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक आहे आणि झेल टिपली गेली आहे. बॅक टू बॅक दुसरा हादरा, दुसरा दणका आणि दुसरा मावळा बुर्जावरून डासलतो आहे डीजे.
तन्मय मैदानामध्ये दाखल होतोय. कृपया मैदानामधून आपण फोर व्हीलर्स घेऊन जाऊ नये. पार्किंग बाहेर केलेली आहे आपल्यासाठी. तर नक्कीच थोडस सामन्यामध्ये या ठिकाणी चुरस येते. नक्कीच हा सामना कलाटणी देतोय की काय पाहावं लागेल. कारण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 18 चेंडू झालेला. 18 चेंडूमध्ये आतापर्यंत धावसंख्या आपण पाहिली 29 धावसंख्या धावफलकावर. गोलंदाज असेल हितेन. तर पाहूया 12 चेंडू आणि विजयासाठी हव्या आहेत. आता मात्र बारा चेंडू विजयासाठी हव्या आहेत. 17 धावांची गरज. गोलंदाज हितेन घरात येतोय. पाहूया हितेन भोईर. नक्कीच या ठिकाणी ही षटक जे आहे ना हे षटक महत्वाचं असेल बेंडकल संघाला. तर हे षटक महत्वाचं आहे पिरकोन संघाला. पाहूया 12 चेंडू 17 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर हितेन भोईर. पहिला चेंडू. यावेळचा चेंडू पॅडला आदलतोय. इथं मात्र पाठीमागे चेंडू केलाय. एक धाव घेतली गेलेली. एक पैच्या स्वरूपात धाव मिळते. धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 30 वर. विजयासाठी 16 धावांची गरज असेल. अजूनही 11 चेंडू 16 धावा. नक्कीच या ठिकाणी मॅच मध्ये ट्विस्ट आहे की काय. भेंडकल संघ पुनरागमन करतोय की काय, शिरकाव करतोय की काय असं वाटावं लागलंय. पिरकोन संघाचे 2 खेळाडू बाद झालेत. यावेळचा चेंडू चांगल्या पद्धतीचा उचली देणारा चेंडू आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीने टाकलेला चेंडू. हा निर्धाव कुठल्याही प्रकारचा फटका या चेंडूवर आला नाहीये. आणि इथं मात्र डॉट चेंडू. नक्कीच आता मात्र 10 चेंडू 16 धावा. 10 चेंडू 16 धावांची आवश्यकता असेल. कमबॅक करतोय भेंडकाळ संघ. पुन्हा एकदा बॅक टू बॅक डॉट केला गेलाय. चांगली गोलंदाजी मात्र इथं हितेन भोईर करतोय आपल्या संघासाठी. कारण करावं लागेल. संघर्ष केल्याशिवाय यश प्राप्त होणार नाहीये. आणि नक्कीच या ठिकाणी मात्र आपला 100% देण्याचा प्रयत्न चालू आहे हितेन भोईर या खेळाडूचा. कारण या ओव्हरमध्ये कमीत कमी धाबा देणं गरजेचं आहे पिरकोन संघाला. जर पुढच्या स्पर्धेमध्ये जायचं असेल तर टाईट आणि फाईट द्यावी लागेल पिरकोन संघाला. सुराय चेंडू बॅटची एज घेतली आणि येतोय इथं विकेट क्रमांक 3. तिसरा मावला पुढचा वरून ढासलतोय डीजे. पाहतोय आपण विकेट नंबर 3. की अमित या खेळाडूंनी घेतले विकेट. आणि इथं मात्र मॅच मध्ये येतोय. भेंडकल संघ शिरकाव करतोय मॅच मध्ये. या मॅच मध्ये जर पाहिलं 46 धाबांचं आव्हान असताना मात्र काय शेवटचे 12 चेंडू 17 धाबा. आणि इथं मात्र 4 चेंडू हितेंनी टाकले. 1 धाव दिली. 1 सफलता प्राप्त केली आहे. 16 धाबांची गरज आहे. सोळा धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडू बाकी राहिलेत. आणि इथं मात्र पाहतोय काय मॅच आहे. स्लो आणि लो स्कोर आहे. परंतु लो स्कोरला ही मॅच रंगतदार दिसते आहे. कारण इथं मात्र पाहतोय कमबॅक केला बेंडकल संघाच्या गोलंदाजांनी. आणि तितकशी साजिशी साथ दिली आहे ते क्षेत्ररक्षकांनी. पुन्हा एकदा 8 चेंडू 16 धावा. नवीन गेलेला फलंदाज राज ऑन द स्ट्राईक असेल राजकडे. बघूया 8 चेंडू 16 धावा. सुरेख चेंडू कार्पेट ग्राउंड शॉट. लॉंग ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली आहे. 2 धाब्याने धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या धावफलकावर 32 धाबा धावफलकावर लागतायत. अजूनही 7 चेंडू 14 धावांची आवश्यकता. काय मॅच रंगती आहे पहा. लो स्कोर होता आणि या लो स्कोरला मोठा स्कोर करण्याचं काम केलंय भेंडकल संघाच्या गोलंदाजांनी.
उरलेले 7 चेंडू 14 धावा. नक्कीच एक दर्जेदार मॅच आपल्या भेटीस येते. एक दर्जेदार मॅच होतोय. पाहतोय आपण 7 चेंडू 14 धावा आणि नक्कीच मॅच मध्ये ट्विस्ट येणार. शेवटचा चेंडूनी केला घात. इथं मारलाय मोठा फटका, षटकार. चेंडू 8 धाबा. चला दिलाय शॉर्ट चेंडू, केलाय पूल. मॅच फिनिश करते वाटतं या 2 चेंडू मध्येच. आलाय दणका, दिलाय षटकार. डीजे म्हटलं होतं शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल, मात्र इथं यज्ञेशनी केलं चुकी. पूर्णपणे शॉर्ट चेंडू दिलाय फलंदाजाला आणि फलंदाजाने कुठल्याही प्रकारची दया क्षमा दाखवली नाहीये. दिलाय भेडकावून षटकार. उरलेले आता 5 चेंडू 2 धाबा. 5 चेंडू 2 धाबा. चेज घेतली आहे. 1 धाव घेतली गेली आहे. एका धावावर समाधान मानावं लागतोय. स्कोर झालाय लेवल. 45 धाव संख्या धाव फलकावर. विजयासाठी हवे फक्त 1 धाव. 4 चेंडू 1 धावेची आवश्यकता. चार चेंडू 1 धाव. सामना अतिशय चुरशीचा होत होता. हितेंनी 5 चेंडू काय टाकले होते. 5 चेंडू मध्ये जर हितेंचे पाहिले तर फक्त आणि फक्त इथं 3 धाबा दिल्या होत्या. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर षटकार दिला आणि तिथून मॅच मात्र फिरली. पुन्हा यज्ञेश गोलंदाजीसाठी आला आणि यज्ञेशच्या पहिल्या चेंडूवर मोठा षटकार पाहायला मिळाला. सामना खिशामध्ये घालण्यास फक्त आता 1 धावेची गरज. यावेळचा चेंडू प्लेसमेंट केली आहे आणि 1 धाव घेतली आहे. इथं विजय होतोय पिरकोण संघ. विजय संघाचे अभिनंदन आणि पराभूत संघाचे आभार की आपण या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतलात, त्याबद्दल आपलं मनस्वी मनपूर्वक आभार. पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील भेंडकल संघाला. आणि नक्कीच मॅन ऑफ द मॅच पाहूया कोण असेल.
तर मॅन ऑफ द मॅच असेल या सामन्याचा नक्कीच पिरकोण संघाचा